घात करुनी आपला काय रडशील पुढिला, बहुत मोलांचे आयुष्य. विषय लोभे केला नाश, नाही ओळखिले सत्या. तेने केले ब्रह्महत्या, रामी रामदास म्हणे, भूलो नका मूर्खपणे. या अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की आपण आपलाच घात करून घेतलेला आहे. आपल्याला बाहेरच्या शत्रूंची काही गरज नाही, कारण आपण स्वतःचेच शत्रू बनून राहत आहोत. कशा प्रकारे? कारण आपण भौतिक आणि विषय सुखामध्ये एवढे गुंतून गेलो की सत्य आणि असत्य काय आहे हेच आपण ओळखू शकलो नाहीत. चुकीच्या गोष्टीचं आपण समर्थन करायला लागलो, चुकीच्या गोष्टीला थारा द्यायला लागलो आणि चुकींच्यांची संगत आपण धरायला लागलो. त्यामुळे आपण स्वतःहून आपल्या आयुष्याचा नाश करून घेत आहोत. एखादा दुश्मन तरी आपलं कमी वाईट चिंतत असेल, एवढं जास्त आपलं स्वतःचं वाईट आपलं मनच चिंतत असतं. काय रडशील पुढीला, बहुत मोलाचे आयुष्य. याच्या पुढचं तुझं आयुष्य खूप मोलाचं आहे, पण तू रडत बसशील, दुःख करत बसशील. कारण काय? तर विषय लोभे केला नाश, नाही ओळखिले सत्या. तू सत्य न ओळखल्यामुळं माणसा विषय लोभाचा तू विषय करून टाकलास आणि स्वतःच्या आयुष्याचा नाश करून घेतलास. त्यामुळे सत्याची जाणीव ठेव. जोपर्यंत तुला सत्याची जाणीव होणार नाही, जोपर्यंत तुला आत्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही, खरा कोण खोटा कोण या दोघातला भेदाभेद करता येणार नाही, तोपर्यंत तू तुझ्या आयुष्याचं नुकसानच करून घेशील. आपण देखील जीवन जगत असताना बऱ्याच वेळा खूप मोठी गफलत करत असतो, खूप मोठ्या संकटात असतो. कारण खरं कोण आहे, आपलं कोण आहे, परक कोण आहे, याच्यामध्ये आपण लवकर भेदाभेद करू शकत नाही, आपण लवकर ओळखू शकत नाही. असे अनेक माणसांचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील की जे वाईटाला चांगलं म्हणून त्याच्या संगतीत राहिले आणि शेवटी आयुष्याचा त्यांचा खूप वाईट काळ सुरू झाला. नंतर बऱ्याच वेळेस पश्चाताप करून देखील जास्त उपयोग नाही करू शकले, कारण त्या गर्ततेमध्ये वाईटपणाच्या ते एवढे अडकून गेले होते, गुरफटून गेले होते की त्यांना खरं काय याची लवकर जाणीव झाली असती तर कदाचित त्यांचं आयुष्य अजून चांगलं झालं असतं. तेने केले ब्रह्महत्या, रामी रामदास म्हणे. म्हणजेच काय की जे तुम्ही ओळखू शकला नाही ते ब्रह्महत्येसारखं आहे. वाईट गोष्टीचा साथ देऊ नका, खूप मोठं पाप आहे ते. चांगल्या गोष्टी करत राहा, भूलो नको मूर्खपणे. आणि ह्या सर्व गोष्टी तू मूर्खपणाने भूलू नकोस. जर मूर्खपणाने ह्या सर्व गोष्टी तू विसरलास तर तुझ्या आयुष्याचा नाश करणारा हा तूच असशील. इतर कोणाचीही गरज नाही, इतर कोणत्याही दुश्मनाची किंवा शत्रूची गरज नाही तुझ्या आयुष्याचं वाटोळं करण्यासाठी, कारण तूच तुझा खूप मोठा शत्रू होशील. एवढा विस्तृतपणे या अभंगामध्ये समर्थ रामदासांनी आपल्याला सध्याच्या काळामधलं, ह्या कलियुगामधलं जीवनचरित्र किंवा जीवन आपलं कसं चित्तित गेलं पाहिजे हे आपण सांगितलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.